सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादींची अंतिम सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागांची आणि न्यायमूर्ती वावी मोहना यांच्या खंडपीठासमोर अत्यंत रोमांचक वळणावर आली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी लावलेल्या कायदेशीर चक्रव्यूहामुळे शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आमदार म्हणजे मूळ पक्ष नव्हे आणि विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षांचे नियंत्रण असते. या न्यायालयाच्या प्राथमिक निरीक्षणामुळे ठाकरे गटाचे पारडे जड दिसत आहे. न्यायालयाचा निकाल प्रामुख्याने 3 मुख्य मुद्द्यांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. मूळ पक्ष ठरवताना लोकप्रतिनिधींचे संख्याबळ महत्त्वाचे की संघटनात्मक रचना? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेला निर्णय संविधानाशी सुसंगत आहे का? हा निर्णय पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत बसतो का? ठाकरे गटाचा मुख्य दावा असा आहे की गुवाहाटीतील आमदारांचा ठराव हा पक्षाचा अधिकृत निर्णय नव्हता. 2013च्या पक्ष घटनेकडे दुर्लक्ष करून केवळ आमदारांच्या बहुमतावर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देणे बेकायदेशीर आहे. दुसरीकडे शिंदे गटाने सिम ब्लॉक ऑर्डर 1968चा दाखला देत बहुसंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समर्थनावर आपला दावा आधारित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पक्ष सोडलेला असून पक्षाची मूळ विचारसरणी जपण्यासाठीच नेतृत्व बदलांचा युक्तिवाद केला आहे. न्यायालयाचे व्यक्त केलेले मत ठाकरे गटाच्या बाजूने झुकणारे असले तरी शिंदे गट आणि सादिक अली खटल्यांचा संदर्भ आणि अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय राखून ठेवण्याची दाट शक्यता आहे.